नमस्कार मित्रांनो, डिफेन्स फॅक्टरी मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। एअरफोर्समध्ये जी नवीन भरती आलेली आहे त्या भरतीचा ऍप्लिकेशन फॉर्म माझ्याजवळ आहे। आता हा फॉर्म स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने भरायचा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। कारण फॉर्म भरताना थोडी जरी चूक झाली तर 100% तुमचा जो काही फॉर्म आहे तो रिजेक्ट होणार आहे। आता बघा, एअरफोर्सच्या नवीन भरतीमध्ये हा फॉर्म कुठून डाउनलोड करायचा, तर जी IAF ची वेबसाईट आहे त्या ठिकाणी अग्निवीर वायू नॉन कॉम्बटंट म्हणून असा एक टॅब आहे। तिथं टॅप केल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म म्हणून असा एक ऑप्शन असणार आहे। तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा ऍप्लिकेशन फॉर्म तिथं मिळून जाईल। तिथून तुम्हाला त्याची प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट काढून यामध्ये सर्व माहिती भरून पोस्टानं तुमच्या जवळच्या सेंटरला पाठवायची आहे। आता फॉर्म स्टेप बाय स्टेप कसं भरायचं समजून घ्या। तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं माहिती का, इथं तुमचा फोटो लावायचा आहे पासपोर्ट साईज। इथं फोटो लावायचा अशा पद्धतीनं आणि त्याच्यावरती तुमची सिग्नेचर करायची। म्हणजे अर्धी सिग्नेचर फोटोग्राफ वरती पाहिजे आणि अर्धी सिग्नेचर खाली इकडे पेज वरती पाहिजे। त्यानंतर बघा इथं काय दिलेलं आहे, रोल नंबर। आता हा जो काही रोल नंबर आहे तुम्हाला माहित नाहीये तर तुम्हाला भरायचा नाहीये। त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा तुम्हाला भरायचा नाही। तिथं असं पण करायचं नाही, काहीच करायचं नाही, तसंच सोडायचं, कारण ते तुम्हाला माहितच नाही। त्यानंतर इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, स्ट्रीम अप्लाइड फॉर, म्हणजे तुम्ही कोणत्या स्ट्रीम साठी कोणत्या ट्रेड साठी अप्लाय करणारे तो ट्रेड टाकायचा आहे। दोन ट्रेड दिलेले, एक हॉस्पिटॅलिटी म्हणून आणि दुसरा आहे बघा हाऊसकीपिंगचा। आता हॉस्पिटॅलिटी मध्ये आपल्याला काय करायचं असतं की बाबांनो, खाना बनवणे जेवण वगैरे बनवणं हे काम असतं। आणि दुसरा जो काही ट्रेड आहे हाऊसकीपिंगचा, त्यामध्ये त्यांचे जे क्वार्टर वगैरे असतील ते सगळं स्वच्छ ठेवणं, साफसफाई करणं। या दोन्ही पैकी तुम्हाला ज्या ट्रेड मध्ये भरती व्हायचंय तो ट्रेड तुम्हाला टाकायचा आहे, पण दोन्ही पैकी एकच टाकायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर नेम ऑफ द ऍप्लिकेंट, तुमचं नाव टाकायचंय आणि सर्वात महत्वाचं यांनी काय दिलेलं आहे बघा इथं, टू बी फिल्ड इन कॅपिटल्स ओनली इन इंग्लिश। इंग्रजीमध्ये फॉर्म भरायचा आहे आणि सगळे अक्षर कॅपिटल पाहिजे। म्हणजे असं नाव टाकू नका, एखाद्याचं नाव राजू आहे तर राजू असं टाकायचं नाहीये, असं टाकायचंय राजू, म्हणजे ओनली इन कॅपिटल लेटर मध्ये। जर फॉर्म चुकला परत प्रिंट काढा, पण चुकीचा जो काही फॉर्म आहे तो पोस्टानं पाठवू नका। इथं तुमचं पूर्ण नाव टाकायचंय आणि जे तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेट वरती नाव असेल बोर्ड सर्टिफिकेट वरती तेच आणि तशाच पद्धतीने ऍज इट इज तुम्हाला नाव टाकायचंय। त्यानंतर आधार कार्ड नंबर, तुमच्या आधारचा नंबर इथं टाका। कॅन्डिडेट शुड एंटर आधार नंबर अँड अटॅच सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ इट, त्याची एक झेरॉक्स सुद्धा तुम्हाला जोडायची मागून, ठीक आहे। त्यानंतर फादर्स नेम, इथं तुमच्या वडिलांचं नाव जसं मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट वरती आहे तसंच आहे। फादर्स प्रोफेशन, म्हणजे वडील काय काम करतात, शेती करत असेल तर फार्मर टाका, किंवा दुसरं एखादं टीचर असेल वगैरे तर तशा पद्धतीनं तुम्हाला इथं टाकायचंय। त्यानंतर मदर्स नेम जसं बोर्ड सर्टिफिकेट वरती आहे तसंच टाकायचंय सेम। आता कधी कधी काय चुकी होत असते, आपल्या आईचं नाव सर्टिफिकेट वरती असतं सुनीता आणि आपण टाकत असतो सुनीता बाई। आपल्याला जसं सर्टिफिकेट वरती आहे सेम तशाच पद्धतीनं टाकायचं आहे। आता डेट ऑफ बर्थ, इथं डेट ऑफ बर्थ टाकायची तुमची। इथं बघा एज टाकायचं, इयर्स अँड मंथ, सगळं इयर्स टाकायचं। आता तुम्ही किती वर्षाचं आहे काय, गुगल वरती जाऊन तुम्हाला एज कॅल्क्युलेटर असा ऑप्शन असतो, तिथून तुम्ही मोजू शकतात। त्यानंतर अटॅच कॉपी ऑफ 10th पास सर्टिफिकेट फॉर प्रूफ, इथं तुम्हाला अजून काय करायचंय माहिती का, 10वीची जी काही तुमचं सर्टिफिकेट आहे त्याचं झेरॉक्स जोडायचंय। कशासाठी, की तुमचं हे डेट ऑफ बर्थचं प्रूफ म्हणून, ठीक आहे। त्यानंतर नॅशनॅलिटी टाकायची इंडियन। मॅरिटल स्टेटस, सगळे अनमॅरिड असणारे, कारण अनमॅरिड कॅन्डिडेट्स काय करू शकतात, हा फॉर्म भरू शकतात। चुकीचं टाकायचं नाही। जर तुमचं लग्न झालेलं आहे आणि तुम्हाला वाटतंय की मला फॉर्म भरायचा आहे, देऊन बघायचंय, तर नंतर तुम्ही त्या ठिकाणी घोळात येऊ शकतात। म्हणून काय करायचं, तर अनमॅरिड टाकायचं आणि फॉर्म तेव्हाच भरायचा जेव्हा तुमचं लग्न झालेलं नसेल तेव्हा, ठीक आहे। सर आम्ही एवढ्या लवकर लग्न करावं का, बरोबर आहे की नाही। चला पुढे जायचं। मॅरिटल स्टेटस, इथं अनमॅरिडच येणार आहे, इथं लिहायचंय तसं सगळं, टिक मार नाही करायचं। त्यानंतर बॉडी टॅटू, तुमच्या बॉडीवरती कोणत्याही ठिकाणी जर टॅटू असेल तर यस म्हणायचं, इथं नसेल तर नो म्हणायचं। ऍड्रेस फॉर करस्पॉन्डन्स, तुमचा ऍड्रेस टाकायचा सगळीकडे, गावाकडचाच टाकायचा, दोन्ही ठिकाणी सेम टाकायचा। काय सांगतोय मी, की तुम्हाला दोन्ही ठिकाणी सेम टाकायचंय बघा। इथं ऍड्रेस फॉर करस्पॉन्डन्स, हाऊस नंबर, काय जे तुमचं विलेज असेल, जवळचं पोलीस स्टेशन असेल, पोस्ट ऑफिस, त्यानंतर पिन कोड व्यवस्थित टाका। तुमचा ईमेल आयडी, चालू असलेला ईमेल आयडी चालू टाका, त्याचबरोबर चालू असलेला मोबाईल नंबर व्यवस्थित तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर परमनंट ऍड्रेस, आता कसं कधी कधी कसं असतं माहिती का, तुम्ही एखाद्या शहराच्या ठिकाणी राहायला गेलेले असतात,
मग तुम्ही तिथलचा ऍड्रेस टाकणार, पण तसं करू नका, दोन्ही ठिकाणी एकच टाका, तुमच्या गावाकडचा टाका, ठीक आहे. कारण आपण 1 महिन्यानं 2 महिन्यानं रूम बदलत असतो, इकडे जात असतो तिकडे जात असतो, म्हणून तसं करू नका, ठीक आहे. एकच ऍड्रेस टाका दोन्ही ठिकाणी, सगळी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तुमचा जिल्हा टाका, पिनकोड व्यवस्थित टाका, स्टेट महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र टाका, किंवा अदर स्टेट मधले तुम्ही असेल तर तशा पद्धतीने टाकायचे. त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, फक्त जर तुमची 10वी झाली असेल, फक्त काय असेल 10वी झाली असेल तर बोर्ड टाकायचं, कोणकोणते महाराष्ट्र बोर्ड असेल तर तशा पद्धतीने, आणि सर्टिफिकेट नंबर टाकायचा. इथं जे तुमचं बोर्ड सर्टिफिकेट आहे ना, तिथं कोपऱ्यामध्ये एक नंबर असतो वरच्या साईडला, तो नंबर तुम्हाला टाकायचा आहे. 12वी झालेली असेल तर इथं सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा, नसेल झालेले तर नाही टाकलं तरी चालणार आहे, ठीक आहे. आणि बोर्ड युनिव्हर्सिटी ज्यामधून तुम्ही त्या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे ते टाकायचंय, ठीक आहे. आता जाऊया आपण पुढं. आता बघा या ठिकाणी पुढे काय टाकायचंय, व्यवस्थित बघा, व्यवस्थित समजून घ्या सगळ्यांनी. आता पुढच्या याच्यावरती तुम्हाला टाकायचंय लँग्वेज यू कॅन रीड अँड राईट, तुम्हाला कोणती लँग्वेज बोलता येते, वाचता येते, लिहिता येते ते टाकायचं इथं. मग इथं तुम्ही एक हिंदी टाकू शकतात, जर इंग्रजी येत असेल तर टाका, नाही तर आपली मराठी सुद्धा टाकू शकता तुम्ही, ठीक आहे. डिटेल ऑफ पास्ट सर्व्हिस, तुम्ही याच्या अगोदर जर कोणती सर्व्हिस नोकरी केली असेल गव्हर्नमेंटची तर ती इथं टाकायची आहे. त्यानंतर प्रेझेंट ऑक्युपेशन, सध्या तुम्ही कोणत्या तरी नोकरीला असेल किंवा काहीतरी कामधंदा करत असेल तर ते इथं टाकायचंय. नाहीतर तुम्ही भाजीपाला विकतात, असं काहीतरी काम करतात ते तिथे लिहू नका, ठीक आहे. फार्मर टाकलं काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर पुढे जाऊया, इज युअर फादर, आणि इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही 10वीला असणारे, 10वी झालेली असणारे तर तुम्ही स्टुडंट टाकायचंय. काय टाकायचंय? स्टुडंट टाकायचंय. इज युअर फादर डिसीज्ड, रिटायर्ड सर्व्हिस, जर तुमचे फादर वगैरे एअर फोर्स मध्ये होते अगोदर तर त्याच्याबद्दलची माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं तुम्हाला सिग्नेचर करायची बघा तुमची, जर साईन येत असेल तर साईन करा, नाही तर डायरेक्ट अंगुठा लावा, पण सगळ्यांना आता साईन येतच असते. त्यानंतर सर्टिफिकेट बाय ऍप्लिकेंट, काय दिलेले, सर्टिफाईड दॅट द इन्फॉर्मेशन गिवन अबो इज ट्रू टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज, वर जी सगळी माहिती दिलेली आहे ती खरी आहे. आय एम विलिंग टू बी पोस्टेड टू एनीवेअर इन इंडिया टू परफॉर्म ड्युटीज ऍज पर स्ट्रीम अलॉटेड टू मी, की मी कुठेही त्या ठिकाणी ड्युटी करू शकतो ऑल इंडियामध्ये. आय एम विलिंग अनविलिंग टू चेंज माय स्ट्रीम फॉर विच आय हॅव अप्लाइड फॉर. I am aware that if the certificate submitted by me is found to be fake, the necessary disciplinary action for fraudulent enrollment would be irritated against me. जर तुम्ही एखादी खोटी माहिती जर ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये दिलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्यावरती काय होऊ शकतो, कायदेशीर कारवाई होऊ शकते. मग इथे तुम्हाला काय करायचंय, तुमची सिग्नेचर करायची आहे, ठीक आहे. डेट टाकायची आहे, फिल इन कॅपिटल लेटर्स, सगळं कशामध्ये टाकायचं, कॅपिटल लेटर मध्ये. म्हणजे काहीतरी ऑगस्ट महिना असेल, 1 ऑगस्ट महिना हा कॅपिटल मध्ये टाकायचा, 2026 अशा पद्धतीनं. त्यानंतर पुढे बघा काय दिलेले, डिटेल्स ऑफ सर्टिफिकेट अटॅच, तुम्ही कोणकोणते सर्टिफिकेट अटॅच करणार आहे ते तुम्हाला इथं यस म्हणायचे. बघा, सर्टिफिकेट दॅट आय हॅव अटॅच्ड अ कॉपी ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट, 10वीचा मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट आणि त्याचबरोबर जे काही बोर्ड सर्टिफिकेट आहे ते दोन्ही तुम्हाला याच्या ठिकाणी काय करायचंय माहिती का, तर शेवटी इकडून त्याची झेरॉक्स अटॅच करायची आहे आणि इथं यस म्हणायचंय. त्यानंतर पुढे सेल्फ ऍड्रेस इनव्हलप विथ 10 रुपीज स्टॅम्प अफिक्सेड ऑन इट, आता इथं सुद्धा तुम्हाला काय करायचंय, यस करायचंय, आणि तिथं तुम्हाला तुमच्या ऍड्रेसशी संबंधित जो 10 रुपयाचा स्टॅम्पचा हे असतो ते तुम्हाला करून यस करायचंय, ठीक आहे. सर्टिफिकेट ऑफ एक्सपिरियन्स, तुम्हाला काही एक्सपिरियन्स असेल तर ते द्या, नाही तर नाही, नो म्हणायचं तिथं. कॅरेक्टर सर्टिफिकेट हे महत्वाचं आहे, 6 महिन्याच्या अगोदरचं नाही पाहिजे, लेटेस्ट पाहिजे, इथं यस म्हणायचंय. आणि तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट लवकरात लवकर काढून त्याला अटॅच करायचंय, ठीक आहे. आलं. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया बघा, आता पुढे काय माहिती दिलेली व्यवस्थित बघा. consent form for physical fitness test and medical test by candidate for candidate above 18 years of age, ज्यांचं वय 18 वर्षाच्या वरती असेल त्यांनीच हा फॉर्म भरायचा आहे, ज्यांचा 18च्या खाली आहे, कारण एज लिमिट 17.5 पासून पुढे आहे, म्हणून ज्यांचं 17.5 असेल किंवा 17.9 महिने काहीतरी असेल, 18 कंप्लीट नसेल तर त्यांनी खालचा फॉर्म भरायचा आहे, पण त्यांनी नाही भरायचा, तो त्यांच्या वडिलांकडून भरून घ्यायचा आहे, ठीक आहे. मग इथं तुम्ही काय टाकणार, इथं तुमचं नाव टाकणार आहे, सन ऑफ, इथं तुमच्या वडिलांचं नाव टाकणार आहे, त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ टाकणार आहे तुमची अशा पद्धतीनं, आणि इथं सिग्नेचर करा, कॅन्डिडेटचे नेम इथं लिहा, तुमचं नाव, त्यानंतर इथं पॅरेंट तुमच्या वडिलांचं नाव, आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा, मोबाईल नंबर ऑफ कॅन्डिडेट, ठीक आहे. आलं लक्षामध्ये, इथं डेट टाकून द्यायची आणि सगळ्या ठिकाणी सेमच डेट टाकायची, ओके. त्यानंतर ज्यांचा 18च्या खाली वय आहे त्यांनी हा जो काही फॉर्म आहे तो वडिलांकडे भरायला द्यायचंय, ते त्यांचं नाव टाकतील की असं असं आहे, नेम ऑफ द फादर मदर, इथं तुमचं नाव नका टाकू, आता इथं वडिलांचं नाव येणार आहे. एखाद्या वेळेस वडिलांना फॉर्म भरता येत नसेल,
ही माहिती तुम्ही भरून द्या फक्त. इथं तुमच्या वडिलांचं नाव टाका, इथं तुमचं नाव टाका, ठीक आहे. इथं डेट ऑफ बर्थ टाका, आलं लक्षामध्ये, पण तुमची टाकायची हा, वडिलांची नाही. फक्त इथं वडिलांचं नाव, इथं तुमचं नाव, इथं तुमची डेट ऑफ बर्थ. त्यानंतर सिग्नेचर ऑफ पॅरेंट. आता इथं काहीही करून पॅरेंटची सिग्नेचर घ्यायची आहे किंवा थंब घ्यायचा आहे जर सिग्नेचर येत नसेल तर. मग इथं तुमच्या गार्डियनचं नाव टाकायचं. रिलेशन विथ द कॅन्डिडेट, म्हणजे तुमचे वडील असेल तर इथं काय येणार, माझा मुलगा म्हणून येणार, ठीक आहे. पण इंग्लिश मध्ये टाकायचं की बाबांनो माझा कोण आहे, हा सन आहे, असं बॉय वाला मुलगा नाही टाकायचं, SON सन, ठीक आहे. आलं लक्षामध्ये. जर आई असेल तरी सनच येणार आहे, ठीक आहे. त्यानंतर मोबाईल नंबर ऑफ पॅरेंट, तुमच्या वडिलांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, सही पण करून द्यायला लावायची, ठीक आहे. साइन अप नाही, साइनला इकडे ऑप्शन आहे बघा, साइन ऑफ कॅन्डिडेट. इथं कॅन्डिडेटची साइन आहे. नेम ऑफ कॅन्डिडेट, इथं सुद्धा नेम कॅन्डिडेटचं टाकायचंय. इकडे पॅरेंटची सिग्नेचर आहे बघा. मोबाईल नंबर ऑफ कॅन्डिडेट, कॅन्डिडेटचा मोबाईल नंबर म्हणजे तुमचा मोबाईल नंबर. त्यानंतर सर्टिफिकेट बाय चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, हे तुम्हाला भरायचं नाहीये, तर हे कोण भरणार आहे, ते तिथलचे लोक भरणार आहे, म्हणून याला विसरून जायचं. इथं तुम्हाला काहीच भरायचं नाही, एक गोष्ट पण नाही, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. बघा पुढे बघा काय काय माहिती दिलेली आहे. त्यानंतर हा एक आहे बघा तुमचा ऍडमिट कार्ड म्हणून. कोणता आहे, ऍडमिट कार्ड. इथं सुद्धा तुम्हाला काय करायचंय, तुमचा फोटो जोडायचा आहे. फोटो जोडल्यानंतर स्ट्रीम अप्लाइड फॉर, तुम्ही कोणत्या स्ट्रीम साठी अप्लाइड करणार आहे, हाऊसकीपिंग आहे का त्याचबरोबर हॉस्पिटॅलिटी आहे, तर ते इथं टाकायचं. त्यानंतर तुमचं नाव टाकायचं जे मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट वरती आहे. आधार कार्ड नंबर टाकायचा. फादर्स नेम टाकायचं, मदर्स नेम टाकायचं, जे 10वीच्या सर्टिफिकेट वरती ते सेम. ऍड्रेस टाकून द्यायचा तुमचा इथं सगळा, अगोदर सांगितलेल्या ऍड्रेस मध्ये काय काय टाकायचं. आणि रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही टाकायचं नाही, ते टाकतील. डेट ऑफ रिटर्न, PFT स्ट्रीम, सुटेबिलिटी टेस्ट, हे सगळं टेस्ट टाकणार आहे बघा. टाइम ऑफ रिपोर्टिंग, व्हेन्यू ऑफ रिटर्न, PFT स्ट्रीम, सुटेबिलिटी टेस्ट, हे तुम्हाला कसं माहिती असणार आहे की तुमचं फिजिकल वगैरे कधी म्हणून, ही सगळी माहिती ते भरतील. तुम्हाला कुठपर्यंत भरायचंय, इथं तुमच्या ऍड्रेस पर्यंत भरायचं आहे. आणि इथं तुम्हाला सही करायची नाही, इथं ऑफिसर सही करणार तिथलचा, आणि युनिटचा स्टॅम्प पण ते देऊन टाकतील. अशा पद्धतीनं हा सगळा जो काही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म आहे बघा, तो तुम्हाला भरायचा आहे. स्टेप बाय स्टेप सगळी जी काही माहिती तुम्हाला समजून सांगितलेली आहे. अजून तुम्हाला कोणतीही अडचण असेल डॉक्युमेंट बाबतीत किंवा कोणती, तर नक्की कमेंट करा. प्रत्येकाच्या कमेंटला आपण रिप्लाय देऊ की बाबांनो काय काय त्याच्यावरती सोल्युशन असणार आहे. पण तुम्हाला फॉर्म भरताना 17 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कधी भरायचा आहे, तर 17 ऑगस्टच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि 17 ऑगस्टच्या अगोदर म्हणजेच काय रे बाबांनो, तर तुम्हाला 17 ऑगस्ट पर्यंत फॉर्म तिथं पोहोचला पाहिजे. तुम्ही पोस्टानं तो फॉर्म पोहोचवणार आहे, मग 17 ऑगस्टच्या अगोदर जाणं गरजेचं आहे. म्हणून जेवढ्या लवकर तुम्हाला पुढच्या 2 ते 3 दिवसात भरून तो फॉर्म पाठवता येईल तो पाठवा, कारण जायला वेळ लागत असतो. म्हणून त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, लवकरात लवकर तुमच्या जवळचं जे सेंटर आहे, एकूण 134 सेंटर दिलेले आहे बघा. त्याच्यामध्ये डिटेल जाहिरात बघा, त्या जाहिरातीमध्ये सगळे सेंटर, त्याचे ऍड्रेस सुद्धा दिलेले. मग तो ऍड्रेस टाकून तुम्ही पोस्टानं सगळी माहिती पाठवून द्यायची आहे. त्याला तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स असेल किंवा 10वीच्या मार्कशीटची, 10वीच्या सर्टिफिकेटची जी झेरॉक्स असेल ती याला अटॅच करायची आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल ते सुद्धा तुम्हाला याला अटॅच करायचं आहे. अजून तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की तुम्ही कमेंट मध्ये विचारा. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला या भरतीची तयारी करायची असेल, कारण इंग्रजी आणि फक्त जीके चे क्वेश्चन विचारले जाणार आहे. 15-15 30 मार्काचा पेपर आहे. डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि कमी कमी मार्कावरती सुद्धा मुलांचं सिलेक्शन या भरतीमधून झालेलं आहे, ठीक आहे. तुम्हाला याची तयारी सुद्धा आपल्या डिफेन्स फॅक्टरी या युट्यूब चॅनलला आपण फ्रीमध्ये करून घेणार आहे, चांगल्या पद्धतीने करून घेणार आहे. जे जे महत्त्वाचे विषय असतील ते चांगल्या पद्धतीने आपण तुमचे कव्हर करू, जेवढं आपल्याला करता येईल तेवढं. फक्त तुम्ही आपल्या डिफेन्स फॅक्टरी या चॅनलला फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे जे मित्र अग्निवीरची असेल, एअरफोर्सची असेल, नेव्हीची किंवा इतर SSC GD वगैरे पोलीस भरतीची तयारी करत असेल तर त्यांना आपल्या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे, लेक्चर्सला लाईक करायचंय, जेणेकरून अजून नव्यानं चांगल्या पद्धतीने आपण तुम्हाला चांगला कंटेंट देऊ, चांगली तयारी तुमची सोप्या पद्धतीने करून घेऊ, ठीक आहे. थांबूया आपण आता. काही अडचण असेल तर नक्की कमेंट मध्ये विचारा. धन्यवाद.